हॅलो नमस्कार, मी सुजाता नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते। आणि छान आणि चटपटीत असं आज कारल्याची रेसिपी आपण पाहणार आहोत। तर इथं मी लांब लांब आकाराची कारली घेतलेली आहे, तर तुम्ही छोट्या आकाराची सुद्धा कारली घेऊ शकता। कारली अगोदर स्वच्छ धुवून वगैरे ठेवली होती, त्यानंतर आपल्याला मधून असा कट करून घ्यायचा आणि सगळ्या बिया वगैरे काढून स्वच्छ कारला आपल्याला करून घ्यायचं। हे बिया अजिबात ठेवायचे नाहीत, नाहीतरी कडवट लागतं। तर इथं मी कारला वगैरे चिरून ठेवलेलं आहे आणि छानपैकी आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे। तर पहिला अगोदर मी खोबरं सुक्का आहे ना, तर ते बारीक करून घेतलं, कारण ओला मसाला घातला की खोबरं बारीक होत नाही। त्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसूण घातले, कोथिंबीर घातली, तीळ घातले, जिरं घातले, लाल तिखट घातले, मीठ घातले, गरम मसाला घातले, हळद घातले, थोडीशी चिमूटभर साखर घातली आहे। आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। आणि इथे मी सगळं हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। आणि ही काही जी कारली आहेत ना, आपण बिया काढलेली कारली आहेत ना, तर ही फक्त आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी चांगलं स्टीम देऊन घ्यायचं आहे, चांगली उकडून घ्यायची ही कारली। तर इथं सगळी कारली उकडून घेतल्यात 5 मिनिटांसाठी। त्याच्यामध्ये जो आपण तयार केलेला मसाला आहे ना, तर तो भरून घ्यायचा आहे। आणि हो, मसाला बारीक करताना त्याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि चिंचसुद्धा घातलेली। चिंचसुद्धा बारीक होते चांगली, आणि चिंचेनी टेस्ट खूप छान येते कारल्याला, तर ती सुद्धा घातलेली। आणि इथं छानपैकी असं मसाला कारल्यातून बाहेर येऊ नये म्हणून जो काही आपला शिलाईचा धागा असतो ना, तर त्यांनी पूर्ण कारलं असं मी बांधून घेतलेलं आहे, कारण मसाला अजिबात खाली पडत नाही। तर इथं सगळ्या कारल्यांना असं धाग्याने बांधून घेतलेलं आहे आणि तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये कारली आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहेत तेलावरतीच। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, आणि कारल्यावरती झाकायचं सुद्धा नाही झाकण, कारण झाकण झाकलं ना तर कारल्याचा कलर बदलतो। त्याच्यासाठी मी इथं झाकण वगैरे काही झाकलेलं नाही आहे। आणि छानपैकी असं आपल्याला कारली आता भाजून घ्यायची आहेत तेलावरती फक्त। आणि इथं बघा 2 कारली चांगली भाजलेली सुद्धा आहेत। आणि हो, कारलं खायच्या वेळेस सगळा धागा आपल्याला काढून टाकायचा आहे बरं का। तर अशा पद्धतीचं कारलं एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा, आणि एकदम छान आणि टेस्टी लागतं। आणि एकदम सोपी पद्धत आहे, मसाला करण्याची सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे, पटकन होऊन जातं कारलं हे। आणि टेस्टला तर अगदी अप्रतिम लागतं, आणि न खाणारे सुद्धा असं चाटून पुसून प्लेट अशी कारलं खाणार आहेत ही लोक। तर छानपैकी असं आपलं कारलं तयार झालेलं आहे। चला भेटूया अशा छानशा सोप्या आणि सुटसुटीत व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग। तर याचबरोबर मिरचीसुद्धा बनवली भरलेली, तर खालील त्रिकोणावरती क्लिक करा आणि लॉंग व्हिडिओ नक्की पहा। बाय।